नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये. आणि आज तर बॅकग्राऊंड आपलं मस्त वाटते. बाय द वे मी एक आलोय कुठेतरी फराळ खायला स्पेशली. आणि बघू शकतात बघा किती चांगलं चांगलं फराळ आहे. चकली आहे, शंकरपाळी, लाडू, हे खजूर आहेत, हे काजू आहेत आणि हे स्पेशल चेरी आहेत. हे चेरी मध्ये बी नाही आहे म्हणून काहीतरी युनिक आहे. आणि माझ्यासोबत आहे बघा मिस्टर सूरज सुतार आणि मिस्टर गणपती बाप्पा मोरयावाला. तर बाय द वे आज आपण आलोय ना एका मित्राच्या घरी. तुम्ही त्या मित्राला बऱ्याच वेळा आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल राईट. त्याला मी नेहमी असं नेहमी पेडत असतो की काय तर चिड्याचा घोसला केलाय वगैरे. आणि दिवाळी निमित्त त्याच्या घरी आलोय भेटायला. आणि बाय द वे त्याला बघून मला खूप खुशी आहे की झाले की आय एम शॉक, हा चिडियाचा घोसला अचानक गेला तरी कुठे. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, तर चला मग आता मी तुम्हाला भेटवतो माझ्या मित्राला. ओ माय गॉड. मित्रांनो नमस्कार. काय बोलणार आहे, मला ओळखलं असेल, तुम्ही बघत असाल या ब्लॉग चॅनलमध्ये नेहमी संकेत जगताप S3J ब्लॉग्स. आणि क्या बोले भाई किसका कुणाचा ब्लॉग चालू आहे मला काय कळत नाही. मला ना वो लोगों के साथ गुमराह करने की कोशिश कर रहे. बाय द वे S3Jचाच ब्लॉग आहे आणि आपण त्याचा फोन घेऊन चालू केलेलं प्रमोशन करतोय. हे बघा S3Jच्या घरी बसलोय आपण, मस्त चवदार पदार्थ खातोय आणि ऍड पण बघतोय. ऍक्च्युली युट्यूब व्हिडिओ बघत होतो. आणि बाय द वे खूप छान वाटते तुला बघून. ते चिड्याचा घोसला गेल्यावरती असं वाटतं माझ्या डोक्यावरचं वजन कुठे ना कुठेतरी कमी झालेलं आहे. यस बाय. कारण ऍक्च्युली तेच आता आपला गणपती सीझन, देवी सीझन संपला, म्हणजे जो पूर्ण फेस्टिवल सीझन होता तो पूर्ण संपला. तर त्याच्यानंतर म्हटलं आता आपल्या नॉर्मल लुकवर येऊ आपण. तर हे सूरज सुतार कडून तुला छोटंसं गिफ्ट आहे. अरे धन्यवाद. शुभ दीपावली. आणि हे मी माझ्याकडून शुभ दीपावली. अरे धन्यवाद भाई, धन्यवाद. तर आमच्यासाठी पण काहीतरी गिफ्ट आणलंय, ते तूच आता घे आणि बघ. बोल काय बोलायचं ते होतं ते दिलं दुसऱ्याला. काय बोलतोय बघ. म्हणजे गिव्ह अवे केला तर केला आणि गिफ्ट दिलंच नाही आम्हाला. एवढा लांब आलोय तुम्हाला माहितीये का. संध्याकाळचे आता रात्रीचे वाजलेत बघा 10:51, 7 मिनिटं माझं घड्याळ पुढे आहे. तर 10:44 झाले. कुर्ला स्टेशन पासून आम्हाला खूप तंगवलंय त्यांनी. इथे लेफ्ट मार, टूटा हुआ गेट दिखेगा, नाला दिखेगा, उसके ऊपर चढ के आना. मी कुर्ल्यात असून मला या एरियामध्ये मी आलो नाही, बट असं कुठून तरी पहिल्यांदा त्या प्लॅटफॉर्म 1च्या एंडवरून आपण आलोय. तर येस, ओव्हर टू यू S3J. ओव्हर टू यू. हा भाई मला गिफ्ट मागायला आलाय. ठीक आहे, मागायला म्हणजे सॉरी. हा भाई आपल्याला गिफ्ट घ्यायला आलाय. ठीक आहे, याला मी एवढंच म्हटलं जर तू आज नाही आला ना तर मी हे गिफ्ट कुणाला दुसऱ्याला देईल. ठीक आहे, तर आज आपले जे लोहकरे काका आहे, नाही तुम नाही, हा ठीक आहे, लोकांना थोडी तारीख माहिती. हा म्हणजे प्रथमेश PPL ब्लॉग्स. तर आज प्रथमेश PPL ब्लॉग्स, आपल्या प्रथमेश भाईच्या वडिलांचा वाढदिवस आहे. तर S3J ब्लॉग्स तर्फे काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पण मी एवढंच बोललो की जर तू नाही आला ना मी गिफ्ट कोणाला तरी देईल. तर तिकडे सेलिब्रेशन सोडून हा माणूस गिफ्ट घेण्यासाठी अरे ऐसा थोडी रहता है भाई. फॅमिली फंक्शन सोडून माणूस इकडे गिफ्ट घ्यायला आलेला आहे. क्या भाई, नाही भाई, लाचारी भाई, लाचारी. काय बोलतो, रिझन दे ना फक्त. देतो की सॅटर्डेला नॉनव्हेज खात नाही म्हणून. मग आणि काय बोलायचं, इकडे बर्थडेची केक कापायची सोडून इकडं काय म्हणतात यातल्या बिया काढत बसले चेरी मधल्या. काय यार, कैसा माणूस आहे रे बाबा. काय मित्रांनो, ऍक्च्युली आज सॅटर्डे आहे. आज बोललो शनिवारी मी नॉनव्हेज नाही खात. तर उद्या मस्त जंगी पार्टी करणार मला फॅमिलीवर. तर उद्याच जाईल बर्थडे सेलिब्रेशनसाठी. पण तरी पण काकांना माझ्यातर्फे पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपले हे गिव्हचे गिफ्ट बाकी होते. तर म्हटलं आता आपण आपले जे भाई बंधू आहेत एकदम जे खास, कारण जे स्पेशल माणसं असतं तर त्यांना आपले गिफ्ट आपण सर्वात लास्टच देतो. अरे मैं नहीं खाता ना चॉकलेट, तो तुम लोग रिटर्न ले लो. ठीक आहे अभी, ठीक आहे. धन्यवाद. नक्की येऊ तुमच्या लग्नाला. येस, आहेर पण चांगला करू. येस, आम्हाला छोटासा आहेर दिलाय लग्नाच्या बद्दल. येस, आणि त्याच्यात लग्नपत्रिका म्हणे. येस, आणि बाय द वे मित्रांनो S3Jचं लग्न आहे डिसेंबर 25ला. तुम्हाला पत्रिका दाखवतो. पत्रिकाच नाही, मला पत्रिका नाही काय, माग असेल, माग त्याच्यात आतमध्ये असेल. हो आहे पत्रिका आहे. नाही अरे माग. हो. हे बघा मित्रांनो, ही पत्रिका तुम्ही बघताय.
छोटस कार्ड छापलेलं आहे त्यांनी हे डिरेक्टली कोर्ट मॅरेज करतोय आणि रिसेप्शन खूप मोठं आहे. येस. संकेत वेड्स चीसौका चीसौका बघायची का तुम्हाला? ठीक आहे. दीपावली निमित्त तुम्हाला सर्वांना दीपावलीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा फ्रॉम एस3जे ब्लॉग्स अँड फॅमिली. अरे थँक्यू बाय थँक्यू. बाकी हे आवडलं का? गिफ्ट आवडलं का? हा. ओ माय गॉड, बघा गिफ्ट मध्ये बघा तारीफ करा का भाई? ग्लास दिलाय, बॉटल दिली, फ्लास्क आणि 3 कप दिलेत. येस. असं डायरेक्ट सिपर आणि प्या एक नंबर. छान प्यायचं ना. चहा ही पियो तुम्हाला जो मर्जी हो. सगळ्यांनी कमेंट करा आणि विचारा एस्त्रीजेला लग्न कधी करतोय. येस एवढं मी एडिट करतो. हॅलो चलो आता थँक्यू फॉर इन्व्हिटेशन. नक्की. अरे यायलाच लागलो भाई, यायलाच लागेल. सही आहे. बाय द वे गिव्ह चांगला झाला. गिव्हअवे मस्त आला. गिव्हअवेचा मस्त म्हणजे तेच गिव्हअवे म्हणजे असंच इन जनरल विचार केला की करू नाही करू चाललेला, पण फायनली एकदम एंड मुमेंटला की समजा आता दिवाळी चालू होणार होती आणि एक दिवसाअगोदरच मी डिसिजन घेतलं की नाही या दिवाळीमध्ये आपण गिव्हअवे करू आणि मस्त सक्सेस झाला. त्याच्यामध्ये खूप जणांनी मला मदत केली आणि खूप सारांचा सपोर्ट पण होता त्याच्यामध्ये. लिटरली 1.5 तास 1.5 तास ब्लॉग्स बघितले जुने जाऊन. 2022 ओळखायचो पण नाही त्याला, पण 2022 ब्लॉग्स बघायला लागले की रविदादा कधी पहिल्यांदा भेटला. मग तो तेजुक्याच्या पाठ्यपूजनचा ब्लॉग होता. परत अजून काहीतरी क्वेश्चन होते असे की चप्पल कधी हरवली. तो शूज ऍक्च्युली ज्या ब्लॉग मध्ये होता त्यात तो भेटलाच नाही, तो होता दुसऱ्या ब्लॉग मध्ये बीटीएस टाइप काही. राईट. हे सबसे डिफिकल्ट होतं. काकींचे फेवरेट डिश हे तर माहित असेल की काकी जिथे जिथे हॉटेल आहे तिथे क्लिक करा तिथे ते दिसून जाईल. परत तुझ्या आय थिंक भावाच्या मुलीचं का मुलाचं नाव आहे, मुलीचं, ते पण इझिली माहित होतं की कारण तो रिसेंट ब्लॉग होता. असे बरेच क्वेश्चन होते 10, त्याचे 4-5 मी तुम्हाला आता सांगितले. आय हॅव शार्प मेमरी. मी बदाम खातो. रात्री किती 3 वाजेपर्यंत बघत होता ब्लॉग. हा मग बघितले माहिती. एक दिवस तर असं झालं की सकाळी उठलोय, आंघोळ नाही केली आणि ह्याचा क्वेश्चन बघून ते बेडवरती झोपूनच 1.5 तास ब्लॉग बघितला. आणि मम्मी बोलते तुला आंघोळ नाही करायची का? मी तिला सांगितलं नाही मी काम करतो. मम्मी बोलते काय काम? युट्यूब व्हिडिओ बघून काम करतोय. म्हटलं आता काय सांगू. ठीक आहे, कामाची चीज आहे माझी. येस. नाही मस्त एकदम. म्हणजे विचार करा एवढे तो ब्लॉग बघितले माझे त्याने आणि इन्फोसिस मध्ये म्हणजे विचार करा केवढं काम असेल माहिती. रोस्ट कर रहे इन्फोसिस वाले. कंपनीमध्ये किती काम आहे की माणूस म्हणजे जर मला सांगतोय माणूस मी 6 तास ब्लॉग बघितला. 6 तास रात्रीचे 3 नंतर सकाळचे 2 तास. हा ऑफिसमध्ये 2 तास. म्हणजे माणूस म्हणजे विचार करा ऑफिसमध्ये किती काम असेल. तुम्ही ब्लॉग बघत जा. कंपनीचं नाव मी फक्त असं बीप करेल. ठीक आहे पण नाही ठीक आहे काही असू. आपल्या भावाला पीपीएल ब्लॉग्सला युट्यूबवर जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि या बाजूला आपला सूरज मिस्टर गणपती बाप्पा इंस्टाग्राम, तर आपल्या भाईला पण नक्की सपोर्ट करा. ठीक आहे. आणि बस आता काय बोलणार मी पण लय थकलोय. 11 वाजले. चला मग मित्रांनो, मग आपला जो गिव्ह अवे जो सेशन होता म्हणजे जो आपण पूर्ण ऑर्गनाईज केलेला तर आता तो पण समाप्त. आणि आजचा आपला हा जो ब्लॉग आहे तर हा पण एंड करायची वेळ आलेली आहे. तर जे पण आपले विनर्स होते तर ह्या सगळ्या विनर्सला पण खूप खूप धन्यवाद. उठा नाही बात करना शिवाय खायचं ते आहे. हा तू ठीक आहे. ऍक्च्युली घरून कॉल येत आहे. मग बस आता काय बोलला मी तुम बोलो क्या बोले घर पेशा आणे काय नाही. घरी जायला पण खूप उशीर होता. आता तर 11 वाजायला आलेले. एवढंच बोलेल, हा ब्लॉग आतापर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग रेग्युलर बेसिस वरती बघा कारण लवकरच गिव्ह अवे येतोय. स्पेशल वाला आताच डिस्कस करत होतो थोडंफार. तुम्ही पण गिफ्टचा लाभ घ्या. हा तुम्ही पण गिफ्टचा लाभ घ्या. आणि एस्त्रीजेला इंस्टावर फॉलो करा कारण तिकडे तुम्हाला गिव्ह अवेच्या डिटेल्स बद्दल नक्की माहिती पडेल की काय आहे गिव्ह अवे मध्ये आणि काय क्वेश्चन्स आन्सर असेल किंवा काही दुसरा क्वेश्चन्स किंवा लाईक काय वेगळ्या मेथडनी असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा अँड डू वॉच. हा येस. पण त्याच्यामध्ये कमिशन घेतलं जाईल. नाही कमिशन नाही. आता आम्ही एकदा गिफ्ट घेतलं आता दुसऱ्यांना संधी भेटेल. अरे एक नंबर भाई फुल ईमानदारी नाही. बस मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय. या बाजूला बघा आपला गणेश भाई कसा चमक बघा. गणेश भाई आपला एक नंबर. बाद में ये ब्लॉग देख के पछताओगे. माझी हालत